नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. जसं आपलं डिस्कस झालेलं, मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलेलं की आम्ही आता एक नवीन सिरीज चालू करतोय. जसे की माझे फॉलोअर्स आहेत, त्यांच्या घरी जाऊन त्यांचे aquariums बद्दल मी त्यांची इंटरव्ह्यू मीन्स त्यांच्याकडनं एक इन्फॉर्मेशन घेणार आहे. सो आपल्या हॉबीज लोकांशी शेअर करणार आहे, जेणेकरून आपली हॉबी एकदम चांगली वाढेल आणि अजून हेल्दी ॲक्वेरियम हॉबी आपली होऊन जाईल. सो त्यासाठी आज मी आलोय माझ्या भावाकडे. माझा मोठा दादा आहे, ज्याच्याकडून मी इन्स्पायर झालेलो ॲक्वेरियम्स ठेवायला. सो मी आज त्याच्याकडेच येऊन त्याचे ॲक्वेरियम्स तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यात आपण काही चेंजेस सुद्धा करणार आहे. तो तेही तुम्ही बघू शकाल नंतर. सो मी इंट्रोड्यूस करतो माझा दादा, मिस्टर रोहित. सो दादा, तुमचं जर्नी सांगा ॲक्वेरियम बद्दल. तुमचा फर्स्ट ॲक्वेरियम कसा होता आणि माझी काय कोणता मासा होता? माझी कशी जर्नी नाही, मला फक्त आवड होती तर मी असं ते एक बेसिक स्टार्ट केलं आणि नंतर मग आता माझी वाईफच बघते. तर मी एवढं काही जास्त इंटरेस्ट नाही घेत, पण मला आता तुझ्याकडनं सजेशन पाहिजे की हे आता आपण कसं याला चांगलं सेटअप करू शकतो. हो, ते आपण सेटअपच करू, बट मला वाटतं तुझ्याकडून जाणून घ्यायचे. ते मला माहिती आहे, ते माझ्या व्ह्युअर्सना कळायला पाहिजे. हा, सो तुमच्याकडे पहिला फिश कोणता होता तुमच्या aquarium मध्ये? हे असंच गोल्डफिशने स्टार्ट केले. गोल्ड फिश. गोल्डफिश, गप्पीज. ओके. मग गप्पीजला बेबीज झाले तेव्हा तू आलेलास, बरोबर. हा. तर तेव्हापासून मग तू इन्स्पायर होऊन मग तू स्वतःच स्टार्ट केलंस तसं. ओके. पण आता मला काहीतरी, आता मी एकदम बेसिक ठेवलंय, पण मला त्यात थोडं प्लांटेशन किंवा असं काहीतरी करून पाहिजे. नक्कीच. सो गाईज, हा टँक तुम्ही बघू शकता. सो हा जो टँक आहे, हा अराउंड 1.5 फीटचा टँक आहे आणि कर्व्ड ग्लासमध्ये. सो ह्याच्यात सर्वात बेस्ट आपण जे करू शकतो ते एक प्रॉपर ॲक्वास्केपिंग करू शकतो. एक नॅनो टँकच म्हणूया आपण याला. सो आता सध्या मी असं ह्याला सजेस्ट करणार आहे. हां, सो मी आता दादाला असं सजेस्ट करतो की तिकडे आपण पहिला सॉईल बेस बनवायचा अँड आफ्टर मेकिंग द सॉईल बेस त्यात मी काही त्यांना लोटेक प्लांट सजेस्ट करणार आहे. ते स्टेम प्लांट्स असतील. सो ते आपण त्याच्यात इंट्रोड्यूस करणार आहोत आणि फिशेस सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी. ते एकदम स्पेशल व्हरायटी असते. आधी आपला टँक सेटअप झाला की मी तुम्हाला नक्की तो तुम्हाला दाखवीनच. पण सध्या आपण दादाकडनं विचारूया, जेव्हा तुम्ही ॲक्वेरियम हॉबी स्टार्ट केलेलं तर हा. तुम्ही तुमचा ॲक्वेरियम कसं मेंटेन करायचा? मी लाईक वन्स इन अ वीक पाणी चेंज करायचं होतं, बेसिक सारखंच, आणि फिल्टर लावून ठेवायचं. पण मी एकदम लो, म्हणजे असं जे फिश जास्त घाण नाही करत ते वाले फिश मोस्टली मी ठेवायचो. ओके. आणि मला सगळं लो मेंटेनन्स वाला पाहिजे, कारण मी एवढं टाइम नाही देऊ शकत त्याच्यात. ओके. त्याच्यामुळे आणि त्या टायमाला असे फिल्टर्स वगैरे पण नव्हते हा, का? ते असे बबल वाले, स्पंज वाले फिल्टर्स होते. ओके ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही ते पाणी युज करायचं कसं? ते साठवून ठेवायचं की नाही, फ्रेश नाही. वॉटर? लकीली मी फक्त ते फिश सर्व म्हणजे राहायचे तसे, पण कसे पण मी यूज करायचो घरी. पण ते डायरेक्टली मी वॉटर जे असतं आपलं टॅप वॉटर, हां. तेच टाकून क्लोरीन वगैरे टाकून बेसिक तसंच ठेवायचं. ओके. हां, सो गाईज, आता हा तुम्ही एकदा त्यांना टँक दाखव प्लीज. सो तुम्ही हा टँक बघताच आहे, तो आता किती ओव्हर क्राऊडेड दिसतोय. सो मी आता दादाला सांगितलंय, काही सजेस्ट केलेलं आहे. कसं आता त्यांचा बिझी स्केड्यूल असतो, त्यांना टाइम नाही मिळत टँक क्लीन वगैरे करायला. सो मी आता त्याला एक सजेस्ट केलेला आहे. तो प्लॅन मी तुम्हाला नक्कीच पुढे इंट्रोड्यूस करणार आहे. सध्या त्याला सांगितलं की हे जे डॉलर फिश हा. आहेत ते आपण मूव्ह करूया दुसऱ्या टँकमध्ये. बाय द वे, तू मला एक्सप्लेन कर की तुमच्याकडे मासे कोणते? गप्पीज आहेत आणि निऑन टेट्राज आहेत ओके. आणि गोल्डफिश आणि डॉलर, आणि ओके. त्याला काय कोळी म्हणतात रे. हां, जी येस, त्याला fish मिल्की आहे. कोई बोलतात. हा, तर पण पाय तर मी ते बाकी सगळे जे मोठे होणारे मासे आहेत ते आपण काढू शकतो, आणि ओके. छोटे फिश मध्ये सो काहीतरी setup करू. डेफिनेटली. तो आता पण मी तुम्हाला काय सजेस्ट करतो, तर ह्या टँकमध्ये आपल्याला जे दिसतं जसं की गोल्डफिश झाले, डॉलर्स झाले. बिकॉज प्लांटेशनमध्ये आपण गोल्डफिशला ठेवू शकत नाही, बिकॉज ते मोस्टली व्हेजीस खाणारे फिश आहेत. सो पूर्ण आपले प्लांट्स डिस्टर्ब करतात. पण ते प्लांटेशन मला जास्त मेंटेनन्स वाले नको. नाही. आणि सारखं कटिंग वटिंग काय करायला लागतं का त्याला? कसं असतं, प्लांटेशनमध्ये कटिंग करायला लागते, पण एव्हरी टाइम नाही. महिन्यातून एकदा जेव्हा तुमचे प्लांट्स ग्रो होतात, ओव्हर दी वॉटर सरफेस आर्टिफिशियल होतात, केलं तर? तेव्हा. आर्टिफिशियल मी सजेस्ट नाही करत कधीच कोणाला, बिकॉज आर्टिफिशियल जेन्युअनली इज नॉट गुड फॉर Fishes. फिशेस हेल्थ. बिकॉज फिश त्याच्यात हेल्दी नाही राहत आर्टिफिशियल्समध्ये. बिकॉज ते कसं इव्हेंच्युअली त्यात प्लास्टिक इन्व्हॉल्व्ह होतं, आणि जेवढं प्लास्टिक इन्व्हॉल्व्ह होतं ते टाइम पास म्हणजे खूप टाइम पास झाल्याच्या नंतर ते त्याचं केमिकल रिलीज करायला लागतं पाण्यामध्ये आणि ते फिशेसना हार्म करतं. सो मी तुला ते सजेस्ट नाही करणार. सध्या आपण ह्या टँक मधले काही फिश ठेवायचे, जसे की गप्पी झाले,
झेब्राज झाले आणि आपले ते निऑन रेनबो आहेत. येस, निऑन रेनबो टेट्राज आहेत, ते ठेवूया आपण. आणि बाकी सगळे फिश आपण मूव्ह करूया. फक्त ते फिश ठेवून आपण त्याच्यात एक मस्त प्लांटेशन सेटअप करूया. आणि आणि अजून असं मी add on कलरफुल करतो. पण चांगलंच वाटतं. हा आहेच, कलरफुल सुद्धा चांगले वाटतात. मग त्यासाठी आपण अजून प्रॉपर व्हरायटीज आणूया टेट्राची. हा. ते जे कलर, जसे की तुमचं रास्पबेरी बाब्स झाले, हा. पण ते त्याच्यानंतर परत ते एकमेकांना मारा. तर मला एक क्वेश्चन होता हा की हे फिशेस आहेत ना ते बाहेर जम्प करतात. लाईक एकदा तर शार्कनी हा. जम्प केलेलं, एकदा इवन डॉलरनी पण जम्प केलेलं, आणि अजून ते कोईबनी पण जम्प केलं. ओके. तर ते का जम्प करतात? एकदा तर असं जम्प करून डायरेक्ट तव्यावरती जाणार होता. फ्राय करायची गरज नव्हती, एवढं तो लांब एकदम निघून गेला. सो तर काय करायचं? कसं आहे, मी तुला सजेस्ट करेन दादा, कसं आता हा टँक जो आहे ना, हा ओव्हर क्राऊडेड आहे. ओव्हर क्राऊडेड असल्यामुळे आणि त्याच्यात काहीच असं हायडिंग स्पेस नाहीये, त्याच्यामुळे काय होतं ना, ते फिश स्ट्रेस मध्ये जातात. त्याला आपण काय कव्हर करू शकतो? कव्हर करू शकतो, बट कव्हर करण्यापेक्षा तू जेव्हा ओव्हर क्राऊड जो टँक आहे ते फिशेस थोडे कमी केलेस ना, की ते ऑटोमॅटिकली सेट होऊन जातात. पण ते आणि कव्हर करायला मी सजेस्ट करेन ना, एक अॅक्रेलिक शीट आहे, ती तुम्ही घेऊ शकता. ऑरेल सिम्पल आपल्या कोणत्या पण हार्डवेअर शॉप मध्ये जाऊन अल्युमिनियमची ना हे असते जाळी type. जाळी टाईप, ती तुम्ही घेऊन प्रॉपर ह्या साईजची कट करून ठेवू शकता. हम्म. पण मी तर सजेस्ट एकच करेल की की माझं तू पाण्याचं ओव्हर लेवल थोडं जास्त आहे असं. नाही नाही नाही, पाण्याचा लेवल परफेक्ट आहे, उलटा कमी आहे. एवढ्या फिश साठी तो फुल लेवल पाहिजे होता भरलेला. बिकॉज कसं असतं ना, पण ह्याच्यातून पण गप्पी वगैरे पण जम्प मारू शकतात. हा, पण मी तुला तेच सांगते की व्हॉल्यूम पाण्याची आहे ना, त्या हिशोबानेच मासे ठेवायचे. याच्यात व्हॉल्यूम पेक्षा जास्त मासे पण झाले. आता हे ठीक आहे, ते मोठे काढले तर आय थिंक सफिशियंट आहेत बाकीचे फिशेस. हो, सफिशियंट आहे ना, मी तुला तेच सांगतोय. सफिशियंट ते सगळे फिशेस आहेत. फक्त मोठे म्हणजे कोणते, तुमचे गोल्डफिश, डॉलर्स झाले Dollar, त्याच्यातले, हा. आणि कोईस. हे तू हलवलेस ना की प्रॉपर टँक सेट होऊन जाईल. त्यासाठी फक्त आपल्याला हायडिंग स्पेस वगैरे डेव्हलप करायला लागते. जे आपण आता ॲक्वेरियम प्लांटेशन करू ना त्याच्यावरती, ॲक्वास्केपिंग करू ना, दॅट टाइम ते सगळं सेटल होऊन जाईल. बट आणि मी ते तुला तो सजेस्ट सकर करेन, फिश ठेवणं गरजेचं आहे का? नाही, तो साखर पण त्यांनी ते फिशची काच खराब होतात. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, सकर फिश आपण नाही ठेवायचा ॲक्वेरियम जे आपण आता अरे आता प्लांटेड रिसेंटली करू. मी तो मोठा झालेला सकर फिश सोडून आलो. आता त्याच्यानंतर 8 to 10 days माझ्याकडे फिश नव्हता. तर त्यांनी पूर्ण काच माझी फुल अशी काय म्हणतात, काय झालेलं त्याला, ते असं एकदम- ॲल्गे आली हा, असेल. असं So ब्राउनिश झाले. मी सांगतो आणि ते जसं तो कशामुळे आणला होतं. परत फिश छोटासा, पण त्यांनी फुल क्लिअर केलं ओव्हरनाईट. मी सांगतो, बेसिकली हा जो सकर आहे ना, हा तुमची अल्गे खात नाही. हा फक्त काचेवरती असं घासून फिरतो, त्यामुळे ती अल्गी क्लीन होते. सो जर तुला अल्गेच क्लीन करायचे असेल ना, तर नराईट स्नेल्स येतात. नराईट स्नेल झाले, हेल्मेट स्नेल झाले, ते तू यूज करू शकतो. त्याच्याने अल्गे एकदम क्लीन होते आणि अल्गे बरं दिसणार नाही. प्लस तुमचा टँक पण दिसायला छान वाटतो. आणि हे जे सकर्स असतात ना, आता हा जो प्लेक्वा आहे, हा खूप मोठा होतो. आणि हा मोठा झाल्यावर तुझ्या लहान माशांना पण खाणार. सो त्याच्यापेक्षा पण snails बेटर आहे. मिळतात का? हो, मिळतात मार्केटमध्ये. स्नेल्स अवेलेबल आहेत. नराईट स्नेल्स विचारायचे किंवा हेल्मेट स्नेल्स विचारायचे, ते ते तुम्ही पण यूज करू ग्लास शकता. क्लीन करतात की हो, ते खातात? ग्लास क्लीन करतात. सगळी अल्गे जी स्टोन्स वरती वगैरे असते ती सगळी क्लीन करतात. मला एक क्वेश्चन आहे. हा, हे जे आता सकर फिश आता जे रील्स मध्ये वगैरे येतात की ते खूप हार्मफुल आहे, ते एन्व्हायरमेंट मध्ये खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे, तर त्याचं काय करायचं? आपण ठेवायचं सकर की नाही ठेवायचं? आता सकर हा जो फिश आहे, जो आता aquarium मध्ये आपण प्लेको जो दिसतो, तो आपल्या इंडियन वॉटर स्ट्रीम्स मध्ये अवेलेबल नसतो. सो तो इन्व्हेसिव्ह स्पीशीज आहे. आणि कधीही आपण जेव्हा इन्व्हेसिव्ह स्पीशीज आपल्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये इंट्रोड्यूस करतो ना, तेव्हा ते आपल्या नॅशनल हॅबिटाइटचे जे फिश असतात ना, त्यांना हार्म करतात. कधी कधी ते त्यांना खाऊन सुद्धा टाकतात. सो त्यामुळे मी मोस्टली सजेस्ट करतो, जर तुम्हाला सकर फिश एंड पर्यंत सांभाळता येत नसेल, तो प्लीज तुम्ही त्याला घरी येऊन आपल्या अॅक्वेरियम मध्ये सोडू नका. जरी सोडला तरी जेव्हा ते मोठे होतात दॅट टाइम तुम्ही त्याला रिव्हर मध्ये डायरेक्टली रिलीज नाही करायचं. ते तुम्ही मोठमोठ्या अॅक्वेरियम्स मध्ये त्यांना डोनेट करू शकता. ते त्यांच्या पण aquariums ते मध्ये कोण ठेवू घेत नाहीत. ते मग मोठे झाले ना एकदा, शकता. तर मग तो ऍक्वेरियम वाला पण घेत नाही. मग त्याला आम्ही असंच तलावात वगैरे सोडून येतो. असं ओके, होतं. मग तेच तर चुकतं ना आपलं. आपल्याला तसं नाही करायचंय. जर तसं होत असेल तर मग त्याला आपण एक तलाव इन द सेन्स जे नॅचरली बनवलेले पॉन्ड्स असतात, तुम्ही तिथे त्यांना सोडू शकता. जे नॅचरल पॉन्ड असतात, आय मीन टू से मॅनमेड पॉन्ड्स असतात, सॉरी नॅचरल नाही, जे मॅनमेड पॉन्ड्स असतात तिथे तुम्ही त्यांना सोडू शकता. तिथे ते सर्व्हाइव्ह करतात. पण डायरेक्टली आणून त्यांना आपल्या लेक मध्ये वगैरे प्लीज सोडू नका. बिकॉज ते डेफिनेटली आपले इन्व्हेजिव्ह स्पीसीज असल्यामुळे आपले नॅचरल हॅबिटेट फिशेसना ते हार्म करतात. आणि त्याच्यानी आपली
वॉटर सायकल जी असते आपली बायोसायकल पण त्या लेकची वगैरे डिस्टर्ब होऊन जाते. ठीक आहे, आपण आता बघूया नेक्स्ट सेटअप आता तू कसा येस, घेतोस. डेफिनेटली गाईज, तुम्ही पण बघा आमचा पार्ट 2 येईलच याचा, तेव्हा तुम्ही आमचा नेक्स्ट सेटअप सुद्धा बघा की आताचा हा टँक एकदा दाखव त्यांना प्लीज, मग तो तुम्ही नेक्स्ट टाइम बघा कसा होणार आहे. तर आता माझे व्ह्युअर्स सुद्धा कमेंट करतील आपल्याला व्हिडिओज वरती, सो आपल्याला तेही कळेल की आपण बरोबर. अजून काय त्याच्यात ऍड ऑन करू शकतो ते. Sure. बिकॉज हा एक एकदम ओपन टँक आहे, तो हा. ह्याला आपण हवं तसं आपण डेव्हलप करू शकतो. सो गाईज, तुम्ही कमेंट करा तुमचे आयडियाज द्या ह्या टँक बद्दल, आपण याच्यात अजून काय करू शकतो बेस्ट. अँड आता आपण सध्या हा व्हिडिओ इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकर येतील. येस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.